नमस्कार, आप देख रहे हैं DDNRST। बामसेफ के राष्ट्रीय अध्यक्ष वामन मेश्राम ने जनसभा को संबोधित करते हुए कहा कि संविधान में लिखा हुआ इसका मतलब ये नहीं कि आपको अधिकार मिल गया। लोगों को उनको अधिकार मिलने के लिए संघर्ष करना बहुत जरूरी है। पेश एक रिपोर्ट। पुन्हा रिपीट करणं योग्य नाही, ही बाब लक्षात घेता जास्त लांब न बोलता काही महत्त्वाचे मुद्दे फक्त आपल्यासमोर मी मांडू इच्छितो। आपण नेहमी करता महाराष्ट्राच्या इतिहासाच्या संदर्भामध्ये मराठ्यांचा इतिहास असा शब्दप्रयोग केला जातो, परंतु प्रश्न एक शिल्लक राहतो, मराठा हा शब्द प्राचीन शब्द आहे काय, हा एक प्रश्न आहे। तर याचं ढोबळ मानाने जे उत्तर मिळतं तो प्राचीन नाही आहे। मग मराठा या शब्दाचा अर्थ जर प्राचीन मराठा शब्द नसेल तर मराठ्यांना प्राचीन काळामध्ये काय म्हटलं जायचं? तर ह्या बाबतीमध्ये जर आपण थोडं बारकाव्यानं अध्ययन केलं तर महाराष्ट्राची स्थापना नागांनी केली असं राजवाडे म्हणत असत। महाराष्ट्र आपण ज्याला आज म्हणतो त्या महाराष्ट्राची स्थापना नागांनी केली। नाग म्हणजे सापांनी नाही। आपल्या लोकांना जर उघडपणे स्पष्टपणे सांगितलं नाही कळत नाही, म्हणून मी मागून दारवटकर बोलत असताना किंवा वेताळ बोलत असताना जेव्हा ते ढोबळ शब्द वापरत होते तेव्हा मी त्यांना सांगत होतो, अरे तुम्ही असे शब्द वापरा, हे शब्द वापरा, म्हणजे आपल्या लोकांना कळेल, कळलं पाहिजे। अखेर प्रबोधन करणे म्हणजे काय? प्रबोधन करणे म्हणजे वक्त्यांना कळलं पाहिजे, नाही ऐकणाऱ्यांना कळलं पाहिजे। जे बोलणारे आहेत त्यांना किती माहिती आहे, त्यांना किती ज्ञान आहे, हा महत्त्वाचा भाग नसून ऐकणाऱ्यांना काय कळत नाही ते कळावं म्हणून वक्त्यांनी बोलायला पाहिजे। लोकांना जे समजत नाही, लोकांच्या मध्ये जे भ्रम ब्राह्मणांनी निर्माण केलेत ते भ्रम आपल्याला दूर करता यायला पाहिजेत। राजवाडे ब्राह्मण होते। राजवाडे काय म्हणायचे? ही महाराष्ट्राची स्थापना नागांनी केली। मग महाराष्ट्राची स्थापना जर नागांनी केली आणि मराठा हा शब्द जर अर्वाचीन असेल तर याचा अर्थ असा होतो की मराठे हे मूळ नाग लोक आहेत, असा त्याचा अर्थ होतो। मग मराठे हे जर नाग आहेत तर सम्राट अशोक कोण होते? तर सम्राट अशोक हे नागच होते। मग असे जोडता आलं पाहिजे ना, असं जोडता आलं पाहिजे। मग सम्राट अशोक जर नाग होते तर सम्राट अशोकाची महाराष्ट्राबरोबर अशी जोडणी करता येते। इतिहासाची मांडणी तुम्हाला मग वेगळ्या पद्धतीने मांडावं लागतं। ब्राह्मणांनी जो इतिहास मांडला तो असा या पद्धतीनं उघडा पाडता येतो आणि पुराव्यासहित प्राचीन भारताशी त्याला जोडता येतं। तेव्हा हे आपल्याला निश्चितपणे समजावून सांगितलं पाहिजे, लोकांना समजावून सांगितलं पाहिजे। आज जो अभ्यासक्रम शिकवला जातो तो ब्राह्मणी आहे, राज्यकर्ते ब्राह्मण आहेत। आपण देशामध्ये स्वातंत्र्याची चळवळ झाली आणि जे राज्य आलं ते राज्य नेहरूंचं, पण नेहरूंचं राज्य म्हणजे कोणाचं राज्य? तर ते जाणीवपूर्वक त्यांनी प्रचार केला, आमचं राज्य हे सेक्युलर आहे।
नेहरू असा प्रचार का करत होते आमचं राज्य सेक्युलर आहे? कारण लोकांनी नेहरूच्या राज्याला ब्राह्मणी राज्य म्हणू नये. नेहरूंनीच तर आज जे प्रशासनामध्ये 90% ब्राह्मण IAS IPS IRS अधिकारी आहेत, हे तर सर्व नेहरूंमुळे झालंय. आणि ही जी पकड प्रशासनामध्ये, मंत्री किती वर्ष राज्य करतात? 5 वर्ष. IAS किती वर्ष राज्य करतो? कमीत कमी 30 वर्ष. तो IAS असतो, तो एकदा झाला हे 25 वर्षामध्ये त्याला IAS होता येतं. 25 ते 60 म्हणजे 35 वर्ष त्याला राज्य करता येतं. आणि 35 वर्ष म्हणजे मंत्री लोक काय करतात? हे सर्व ऑल इंडियाची, हे जे जिल्हाधिकारी असतात, हे ऑल इंडियाची युनियन सर्व्हिस पब्लिक कमिशनची परीक्षा पास केलेली लोक आहेत. मंत्री परीक्षा पास केलेली असतात का? मंत्री परीक्षा पास केले नसतात. ते निवडणुकीमध्ये विजयी झालेले असतात. आणि निवडणुकीमध्ये विजयी झालेले जे लोक आहेत ते 5 वर्षासाठी राहतात. पण एकदा IAS झालेला ब्राह्मण जो आहे तो 25व्या वर्षी जर IAS झाला तर तो 60 वर्षापर्यंत, 35 वर्षापर्यंत राज्य करतो. आणि मंत्री जो 5 वर्षासाठी राज्य करतो तो सुद्धा डायरेक्ट राज्य करत नाही. सर्व आदेश IAS अधिकाऱ्यांच्या सह्याने काढले जातात. मंत्री फक्त फाईलवर चेहरा मारतो. जे ऑर्डर काढले जातात ते सर्व IAS अधिकारी असतात. या बाबतीमध्ये आता काही वर्षामध्ये, म्हणजे आता काय चाललंय, 25-26 चाललंय, म्हणजे येत्या 25 वर्षामध्ये 100 वर्ष होतील. या 100 वर्षामध्ये SC ST OBC या लोकांची संख्या 74.5% आहे. त्यांचे IAS अधिकारी किती आहेत? आम्ही बहुजन समाजाचे जे MLA MP निवडून देतो ते या संबंधामध्ये आकडे सुद्धा गोळा करत नाहीत. त्यांना काय घेणं नसतं, त्यांना काही समजतच नाही. आपले जे MLA होतात, जे MP होतात, त्यांना काही समजतच नाही. ते IAS अधिकारी त्या मंत्र्यांना आणि त्या आमदारांना सांगतात तसं करत राहतात. कारण ते सर्व कायद्याची भाषा आहे. भारतामध्ये जो कायद्याचा ड्राफ्ट आहे तो मराठीमध्ये असतो, इंग्रजीमध्ये असतो. हायकोर्टाचे आणि सुप्रीम कोर्टाचे जे निर्णय आहेत ते कशामध्ये असतात? इंग्रजीमध्ये असतात. म्हणजे हा जो आपला आमदार आणि खासदार आहे तो सर्वस्वी त्या IAS अधिकाऱ्यावर अवलंबून असतो. आणि तो त्या इंग्रजीचा अर्थ सांगेल त्याप्रमाणे तो काम करत राहतो. ही मोठी अडचण आहे आपल्या बहुजन समाजाच्या राज्यकर्त्यांची. वसंतदादा पाटील मुख्यमंत्री होते. त्यांचा सर्वार्थानं मान सन्मान करून किती शिकले होते? म्हणजे मॅट्रिक नव्हते, इंग्रजी वगैरे ही अडचण आहे आपली. मग असे जे काही मंत्री किंवा मुख्यमंत्री होतात त्या लोकांना IAS लोकांच्या सांगण्यावरून करावं लागते. ते IAS लोक सांगतात, आमदार साहेब, खासदार साहेब, मंत्री साहेब, ते तसं करता येणार नाही. मग मंत्री आपला ज्याला इंग्रजी येत नाही तो IAS अधिकाऱ्यांना विचारतो का करता येत नाही.
मग तो IAS अधिकारी सांगतो कायद्यात बसत नाही. तो नांदेड जिल्ह्यामधला एक आमदार होता, त्याला हे माहित होतं हे अधिकारी, तो कोणी आडसकर वगैरे असं काहीतरी असा तो माणूस होता. तो काय करायचा, तो IAS अधिकाऱ्यांना काय म्हणायचा, सांगायचा. मग तो त्यांना म्हणायचा साहेब ते कायद्यात बसत नाही. मग तो आमदार त्याला काय म्हणायचा, कायद्यात बसत नाही म्हणतो तुझ्याकडे आलो, बसव. कायद्यात बसलं असतं तर मी तिकडंच केलं असतं, तुझ्याकडे इकडं आलो नसतो. ते मी माझ्या मतदारसंघामध्ये मीच केलं असतं. पण ते कायद्यात बसत नाही म्हणून तुझ्याकडे आलो. तू IAS अधिकारी आहे, जिल्हाधिकारी आहे, ते बसव आणि मला ऑर्डर काढ. तर ते इंटरप्रिटेशनचा अर्थ आहे. तो इंटरप्रिटेशन करून, कायद्याची भाषा इंटरप्रिटेशन करून वापरायची असते. आणि ज्याचं राज्य त्यांनी त्यांच्या सोयीनं इंटरप्रिट करायचं असते, त्यांच्या सोयीनं इंटरप्रिट करून त्याचा उपभोग बहुजन समाजाला कसा होईल, बहुसंख्य समाजाला कसा होईल. लोकशाहीसाठी हो, राजा असायचा तो एकटा. मग हे राज्य संपवून लोकशाहीचं आलं म्हणजे लोकांच्या कलानं चालणारं राज्य, म्हणून लोकशाही आहे ना. लोकशाहीमध्ये जर समजा लोकांच्या विरोधामध्ये निर्णय घेतले गेलेत, लोकांच्याच विरोधामध्ये काम होत असलं, मग ते कसली लोकशाही. आपले जे आमदार आहेत, खासदार आहेत, ते या बाबतीमध्ये बघत नाहीत. आणि मग ते आमदार आणि खासदार काय करतात, ते संपूर्ण राज्य आणि संपूर्ण बहुजन समाज हे लक्षात न ठेवता ते काय करतात, आपल्या मतदारसंघापुरतं आपल्याला बघायचं, कशाला विनाकारण डोकेदुखी करून घ्यायची, असं बघतात. आपल्याला कशाला डोकेदुखी करायची, आपल्या मतदारसंघापुरतं बघायचं. परंतु तुम्ही जेव्हा लोकप्रतिनिधी असता, तेव्हा लोकप्रतिनिधी तुम्ही महाराष्ट्राच्या विधानसभेच्या आहात, तेव्हा तुम्ही महाराष्ट्राच्या विधानसभेचे लोकप्रतिनिधी आहात, म्हणजे महाराष्ट्राच्या हिताचं बघितलं पाहिजे ना. त्या ठिकाणी जो कायदा बनतो महाराष्ट्रामध्ये, तो तुमच्या मतदारसंघासाठी नाही बनत, तो महाराष्ट्रासाठी एकदा कायदा बनला तर तो संपूर्ण महाराष्ट्रासाठी बनेल, तुमच्या मतदारसंघासाठी नाही बनत. म्हणजे अशा अनेक गोष्टी आपले आमदार खासदार लोकांना कळतात असं म्हणता येत नाही. आपण काय समजतो, आपल्या आमदारांना जास्त समजते, आपल्या खासदारांना जास्त समजते, परंतु ही आपली समज बरोबर नाही आहे. या समजाच्या बाबतीमध्ये आपण सतर्क राहिलं पाहिजे. मी त्यांचा अवमान करण्याच्या दृष्टिकोनातून हे बोलत नसून, जी वस्तुस्थिती आहे ती वस्तुस्थिती लक्षात ठेवून आपण त्यामध्ये जर काही उणिवा राहत असतील तर त्या दूर करण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. मी देशभर ह्या गोष्टी करतो म्हणून तुम्हाला सांगून राहिलो. मी एका संघटनेचा राष्ट्रीय अध्यक्ष आहे, या अर्थानं सुद्धा मी ते करतो. मी त्यासाठी अथॉरिटीचा वापर करतो, माझ्याजवळ जी आहे संघटनेची अथॉरिटी आहे त्याचा मी यासाठी वापर करतोय. आणि जनहितामध्ये त्या गोष्टी कशा बदलवता येतील यासाठी आम्ही प्रयत्न करतो. तेव्हा हे प्रयत्न करणं फार आवश्यक आहे. इतिहास भारतामध्ये खरा इतिहास जर समजा सांगितला तर तो ब्राह्मणांच्या विरोधात जातो, म्हणून खरा इतिहास सांगितला जात नाही. काँग्रेसचं राज्य म्हणजे कोणाचं, ब्राह्मणांचं. भारतीय जनता पक्षाचं राज्य म्हणजे कोणाचं राज्य, ब्राह्मणांचं. हे कळलं पाहिजे. आणि कळत नसेल तर जे स्वतःला लोकप्रतिनिधी म्हणतात त्यांनी लोकांना सांगितलं पाहिजे. पण आपल्या बहुजन समाजाच्या लोकांना काय आमदार बनायचं असते, काँग्रेसचा असो BJPचा असो, आपल्याला आमदार बनायचं. अरे कशासाठी बनायचं आमदार, कशासाठी बनायचं आमदार? लोकांच्या प्रश्न सोडवण्यासाठी आपल्याला बनायचं असेल आणि आपल्याला परिवर्तन घडवून आणण्यासाठी हे करायचं असेल. भारतामध्ये जी घटना, भारतामध्ये
जी घटना लागू करण्यात आली 26 जानेवारी 1950ला, जे संविधान लागू करण्यात आलेलं आहे ते परिवर्तनाचा दस्तावेज आहे. पहिलं पान जर तुम्ही भारतीय घटनेचं उघडलं, पहिलं पान, त्या पहिल्या पानामध्ये प्रिॲम्बल आहे. प्रिॲम्बल इंग्रजी शब्द आहे, त्याचा अर्थ आहे प्रस्तावना. भारतीय घटनेची प्रस्तावना. त्या प्रस्तावनामध्ये काय लिहिले आहे? समता, स्वतंत्रता, बंधुता आणि न्यायावर आधारित समाज आणि राष्ट्र निर्माण करण्यासाठी ही घटना लिहून पास करण्यात आलेली आहे. मग समता, स्वतंत्रता, बंधुता आणि न्यायावर आधारित समाज आणि राष्ट्र निर्माण करण्यासाठी जर ही घटना निर्माण करण्यात आलेली असेल तर प्रत्येक गोष्टीची शहानिशा ही या चौकटीमध्ये झाली पाहिजे. प्रत्येक गोष्टीची चौकशी या चौकटीमध्ये झाली पाहिजे. आणि ते होते किंवा नाही होत हे बारकावानं लोकप्रतिनिधींनी बघितलं पाहिजे. ज्या उद्दिष्टासाठी घटना लिहिण्यात आली ते उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी कायदे बनवले जात आहेत का? जर ते होत नसतील तर त्या उद्दिष्ट पूर्तीसाठी ते कायदे बनवायला पाहिजेत. आणि तशा पद्धतीची शब्दरचना कायद्याची असली पाहिजे. त्याची शब्दरचना जर त्या अर्थाने योग्य नसेल तर बरेचदा सुप्रीम कोर्टामध्ये तो कायदा रद्द केला जातो. ह्या सर्व बाबी आपण बारकाव्याने बघितल्या पाहिजेत. आणि लोकप्रतिनिधी म्हणून, म्हणजे जो निवडून जातो तोच लोकप्रतिनिधी नाही, तर ग्रामपंचायतमध्ये, जिल्हा पंचायतमध्ये, तालुका पंचायतमध्ये जे लोक आहेत, विधानसभेमध्ये आणि लोकसभेमध्ये जे आहेत, ते लोक सुद्धा जनतेचे प्रतिनिधी आहेत. आणि जे जे कोणी जागृत व्यक्ती आहेत ते सुद्धा इलेक्टेड जरी नसलेत तरी ते प्रतिनिधी आहेत. पत्रकार दर दिवशी लिहितात तर ते जागृत प्रतिनिधी आहेत म्हणून सुद्धा लिहितात. तेव्हा लोकशाहीमध्ये प्रत्येक नागरिकांची जबाबदारी आहे. राजेशाहीमध्ये राजाची जबाबदारी आहे. राजेशाहीमध्ये काय होतंय? राजेशाहीमध्ये काय होतंय? राजेशाहीमध्ये प्रजा, राजा, एक राजा आणि बाकी सर्व प्रजा. लोकशाहीमध्ये प्रजा ही प्रजा नसते. प्रजा ही केवळ प्रजा नसते, तर जे आमदार खासदार संसदेमध्ये विधानसभेत निवडून जातात त्यांना निवडून आणणारे लोक असतात. फार मोठा फरक आहे. राजेशाहीमध्ये जी प्रजा असते आणि लोकशाहीमध्ये जी प्रजा असते ती केवळ प्रजा राहत नसून मतदार असतो. तो मतदार आमदारांना निवडतो, खासदारांना निवडतो. याचा अर्थ अप्रत्यक्ष तो प्रतिनिधी आहे. प्रत्यक्ष आमदार आणि खासदार प्रतिनिधी असला तरी निवडून आणणारा व्यक्ती हा अप्रत्यक्ष प्रतिनिधी आहे. ही बाब लक्षात ठेवून आपण आपली जबाबदारी ठरवली पाहिजे, आपण काम केलं पाहिजे. आणि मग ते जर काही चुकीचं करत असतील आपण निवडून आणणारे लोक, त्यांच्या चुका काढण्याची सुद्धा जबाबदारी आपल्याजवळ आहे. आपल्याजवळ अथॉरिटी आहे, आपण त्यांना निवडून दिलेला आहे. तर लोकशाहीमध्ये आपल्याला सुधारणा घडवून आणता येईल. तर मी मराठीमध्ये बोलून राहिलो तर लोकांनी मला निरोप पाठवला की हिंदीमध्ये बोला.
जेव्हा मी हिंदीमध्ये बोलणं सुरू करतो मग माझ्याकडं मेसेज येतो मराठीमधून बोला. असं माझी मोठी बरेचदा अडचण होते. पण आतापर्यंत मी मराठी बोललो. आता कन्क्लुडिंगमध्ये काही गोष्टी मी हिंदीमध्ये बोलण्याचा प्रयत्न करणार आहे. तो मैं ऐसा सोचता हूँ कि ये तहसील है तो तहसील के लोगों को ज़्यादा हिंदी समझ में नहीं आती है, कारण गांव और देहात के लोग आते रहते हैं. तो मैं प्रयास करते रहता हूँ कि हमारे लोगों को मराठी में बोलकर समझाया जाए. मूल बात जो कहा जाए, जो बोला जाए, वो लोगों को समझ में आना चाहिए. मैं हिंदी भी इसी तरह से सरल बोलने की कोशिश करता हूँ ताकि लोगों को समझ में आ जाए. तो आखिरी में अपनी बात में समझाना चाहता हूँ, आखिरी में अपनी बात समाप्त करना चाहता हूँ कि बहुजन महापुरुषांच्या जीवन संघर्षातून कोणता संदेश घेतला पाहिजे, बहुजन महापुरुषों के जीवन संघर्ष से क्या प्रेरणा लेनी चाहिए. तो मैं ऐसा मानता हूँ कि उन्होंने हमारे लोगों के हक और अधिकार की लड़ाई लड़ी. जो राजाशाही में प्रजा को अधिकार नहीं थे वो अधिकार लोगों को दिलाने का संघर्ष किया और संविधान में शब्दबद्ध किया कि लोगों को अधिकार होंगे. संविधान में आप लोगों के अधिकार लिखे हुए हैं, इसका अर्थ ये नहीं है कि वो मिल गए. संविधान में लिखा हुआ है, इसका अर्थ ये नहीं है कि लोगों को मिल गए. लोगों को मिलने के लिए जो संविधान में लिखा हुआ है उसके लिए संघर्ष करना जरूरी है. और संघर्ष करने के लिए व्यक्तिगत संघर्ष करना और संगठित संघर्ष करना दो अलग अलग बातें हैं. लोकतंत्र में संगठित संघर्ष किए बगैर किसी को कुछ भी मिलता नहीं है. मैं 19 साल की उम्र से, अभी मेरी 70 साल मेरी उम्र है, राउंड अबाउट 70 साल है, तो 50 साल की लगभग मेरी उम्र हो गई. तो 50 साल 19 साल में मैंने ये काम शुरू किया, तो लगभग 50 साल हो गए मैं ये काम कर रहा हूँ. तो काम करते वक्त मुझे ये समझ में आया कि हमारे लोगों को जो भारत के संविधान ने अधिकार दिए हैं वो अधिकार तो है मगर वो मिल नहीं रहे. तो उनको वो अधिकार मिले, इसके लिए हम लोगों को उनको अधिकार दिलवाने के लिए कोशिश करनी चाहिए. ऐसा जब विचार मेरे मन में आया तब मुझे समझ में आया कि व्यक्तिगत रूप से ये करना संभव नहीं है, संगठित रूप से करना होगा. तो मैंने बहुत लंबा समय लगाकर संगठन बनाया. अभी 769 जिले हैं देश में. देश में 36 स्टेट है, 36 स्टेट है. 36 स्टेट में 769 जिले हैं. उसमें से 625 जिलों में 32 राज्यों के इतने जिलों में हमने संगठन बनाया. यहाँ तक कि पाकिस्तान के बॉर्डर पर, ब्रह्मदेश के बॉर्डर पर, बांग्लादेश के बॉर्डर पर भी, क्योंकि पाकिस्तान एक साइड में है, बांग्लादेश एक साइड में है. बांग्लादेश इसलिए बना क्योंकि वो पहले पाकिस्तान का ही हिस्सा था. पाकिस्तान और बांग्लादेश के बीच में जब लड़ाई हुई, इसकी वजह से बांग्लादेश पाकिस्तान से अलग हो गया. तो बांग्लादेश के बॉर्डर पर और ब्रह्मदेश के बॉर्डर पर, जहाँ से ब्रह्मदेश शुरू होता है, वहाँ के बॉर्डर पर जो डिस्ट्रिक्ट है वहाँ भी बामसेव की शाखाएं कार्यरत है. इतना विशाल संगठन हमने बनाया, इतना बड़ा संगठन हमने बनाया. 50 साल लंबा संघर्ष करने के बाद इतना बड़ा संगठन हमने बनाया. और इतना बड़ा संगठन क्यों बनाया? क्योंकि हम ये मानते थे, ये जानते थे कि संगठित शक्ति के बगैर हम अपने लोगों की समस्याओं का समाधान नहीं कर सकते.
तो मैं आप लोगों को ये अनुरोध करता हूं कि आपके तहसील में आपको संगठन खड़ा करना चाहिए, और संगठन खड़ा करने के लिए क्या करना चाहिए, आपको बूथ लेवल तक का संगठन खड़ा करना चाहिए। संगठन खड़ा करने के लिए दो काम बहुत महत्वपूर्ण है। एक भौगोलिक नेटवर्किंग, भौगोलिक नेटवर्किंग में बूथ लेवल का संगठन खड़ा करना चाहिए, क्योंकि जब चुनाव होता है तो भारत का चुनाव आयोग बूथ लेवल का संगठन खड़ा करता है। टेम्पररी चुनाव कंडक्ट करवाने के लिए जिलाधिकारी के द्वारा वो टेम्पररी बूथ लेवल का संगठन खड़ा करता है, और चुनाव संपन्न होने के बाद वो खत्म हो जाता है, मगर उसका डाटा जिलाधिकारी कार्यालय में मिल जाता है। हर चुनाव के बाद बूथ का स्ट्रक्चर बदल जाता है, क्योंकि संख्या बदलती है। एक बूथ में 1200 वोटर होते हैं, और अगले 5 साल के बाद बहुत सारे नए वोटर आ जाते हैं, तो बूथ का स्ट्रक्चर बदल जाता है, भौगोलिक स्ट्रक्चर बदल जाता है। उसके बाद जो 1200 वोटर होते हैं उसमें एससी होते हैं, एसटी होते हैं, ओबीसी होते हैं, माइनॉरिटी होते हैं, ब्राह्मण होते हैं, क्षत्रिय होते हैं, वैश्य होते हैं, इतने सारे होते हैं। तो इतने सारे वोटर होते हैं, वो सारे टोटल मिलकर 1200 होते हैं। तो उसमें बूथ लेवल का संगठन तक आपको बनाना चाहिए, और उसमें एससी, एसटी, ओबीसी, माइनॉरिटी, ये संगठन आपको खड़ा करना चाहिए। एससी में एससी, मोस्ट बैकवर्ड एससी, एक्सट्रीम बैकवर्ड एससी, शेड्यूल कास्ट में 3 प्रकार के संगठन खड़ा करना चाहिए, ताकि सभी लोगों का संगठन खड़ा हो जाए। अगर आपने केवल एससी का संगठन खड़ा किया तो केवल जागरूक जाति के लोग आएंगे, सभी जाति के लोग आपके संगठन में नहीं आएंगे। जो जागृत होंगे वही आएंगे, जो जागृत नहीं होंगे वो पीछे रहेंगे। वो पहले भी पीछे थे और बाद में भी पीछे रहेंगे, और जो पीछे रहेंगे ब्राह्मण उनके घर में जाता है, और उनको क्या कहता है, देखा रिजर्वेशन का सारा फायदा इन्हीं लोगों ने लिया है। अब उसको मालूम तो है नहीं, कुछ जानकारी है नहीं, कुछ जागृति नहीं है। तो इस तरह के लोग ब्राह्मण का शिकार होते हैं। नहीं होते तो 3.5% ब्राह्मण महाराष्ट्र में है कि नहीं, मुझे डाउट है। मेरा तो मानना है 1.5% है। महाराष्ट्र में ब्राह्मण 1.5% है, तो 1.5% का आदमी मुख्यमंत्री कैसे है? तो लोग चाहिए। आपको कोई पिछवाड़े पे लात मारा क्या वोट देने के लिए उसको है? ये जो बहुजन समाज, ये जो भारतीय जनता पार्टी है, ये ब्राह्मणों की पार्टी है। इन्होंने आपके पिछवाड़े पे लात थोड़ी मारा कि हमको वोट तो आपका है, आप स्वेच्छा से उनको दिया। वो ऐसा माहौल तैयार करते हैं, कांग्रेस बुरी है, बुरी है, बुरी है, तो फिर अखबार वाले प्रोपेगेंडा करते हैं बीजेपी अच्छी है। तो हम लोग अखबार वालों की बात मान लेते हैं और कांग्रेस को छोड़ के बीजेपी को पकड़ते हैं। मैं कांग्रेस का प्रचार करने के लिए नहीं बोल रहा हूं। कांग्रेस बहुत खराब पार्टी है। लोग अगर कहते हैं तो कम कहते हैं, मैं थोड़ा ज्यादा ही कहता हूं। कांग्रेस बहुत खराब पार्टी है, बीजेपी उससे भी खराब है, क्योंकि ये खराब को छोड़कर और बड़ी खराब बनाई गई है, और ये ब्राह्मणों के द्वारा ही बनाई गई है। हमारे जो बहुजन समाज के लोग बीजेपी में हैं, वो बहुसंख्यांक लोग हैं, मगर बहुसंख्यांक लोगों को अपना नेता चुनने का अधिकार है। होता एमएलए अगर बहुसंख्यांक है तो बहुसंख्यांकों का एमएलए बहुजन मुख्यमंत्री होता, अगर उनको चुनकर देने का अधिकार होता। अगर आपको एमएलए चुनने का अधिकार है तो एमएलए को मुख्यमंत्री चुनने का अधिकार है। तो क्या बीजेपी ने चुने हुए बहुजनों के एमएलए को अपना मुख्यमंत्री चुनने दिया? नहीं। अगर चुनने दिया होता तो ये मुख्यमंत्री होता क्या? ये सोचने के लिए मैं आपको बता रहा हूं। इस पर सोचो तो आपको पता चलेगा। ये तो नहीं, ये तो सब थोपा जा रहा है। अगर ये थोपा जा रहा है
तो हम लोगों को इनके चरित्र को जानना होगा, इनके चरित्र को ठीक से समझना होगा। और ये पार्टियां हमारे समाज का प्रतिनिधित्व करने वाली पार्टियां नहीं है। तो हमारे पास बुद्धि है, पैसा है, हुनर है, समय है, श्रम करने वाले लोग हैं, तो हम सारे देश भर में सारे श्रम करने वाले लोग हैं। श्रम करने वाले का मतलब क्या जानते हो? श्रम करने वाले का मतलब क्या जानते हो? उत्पादक शक्तियां हम है। अरे जो श्रम करने वाले लोग हैं वो उत्पादक शक्तियां हैं, और जो उत्पादक शक्तियां हैं वो इस देश में संपत्ति का उत्पादन कर रहे हैं। इस देश में जो संपत्ति निर्माण होती है वो हम उत्पादक शक्ति करने वाले लोग निर्माण करते हैं। क्या जो कैपिटलिस्ट लोग हैं, क्या पैसे से ही सब उत्पाद हो जाता है? पैसा जब तक उत्पादक शक्ति निर्माण करने वाले लोगों के साथ नहीं जुड़ता तब तक कोई भी पैसा उत्पादन शक्ति नहीं कर सकता। लेबर जुड़ना पड़ेगा, श्रम जुड़ना पड़ेगा। पैसे के साथ जब तक श्रम नहीं जुड़ेगा तब तक कोई चीज उत्पाद नहीं हो सकता। तो हम लोग उत्पादक शक्तियां हैं, और इस देश में जितना भी उत्पादन होता है वो सब हम लोग कर रहे हैं। और उत्पादन करने वाले लोगों को माना जाता है ये संपत्ति पैदा करने वाले लोग हैं। आज 42 लाख करोड़ का भारत सरकार का बजट है। कितने लोगों को ये आंकड़ा जो मैं कह रहा हूं समझ में आता है? कुछ लोगों को लगेगा अरे हम पढ़े लिखे लोग हैं, हमको क्यों नहीं समझ में आएगा? अरे मेरे को समझ में नहीं आता, आपको कैसे आएगा? 42 लाख करोड़ कितना है? थोड़ा सा तो दिमाग पर प्रेशर डालो। 42 लाख करोड़ एक साल का भारत सरकार का बजट है। इतना रुपया भारत सरकार के पास आता है और साल भर में खर्चा होता है। आता हमारे गरीब के पास आता? अरे आ गया होता तो गरीबी खत्म हो गई होती। वो जिनके पास पैसा है उसी के पास दोबारा चला जाता है। अरे फिर उसी के पास जाना है तो उसे टैक्स काहे के लिए लिया? वो जो पैसा लिया जाता है वो देश के विकास के लिए, और जो अविकसित है उसको विकसित करने के लिए खर्चा होना चाहिए। क्यों नहीं होता? क्योंकि राज्य जिनके नियंत्रण में है वो फैसला करते हैं। हम लोग लाइन लगाकर वोट डालते हैं, खबरदारी नहीं लेते हैं कि हमारे लोगों का राज्य हो और रिप्रेजेंटेटिव लोगों का राज्य हो। इसी के लिए तो संविधान लाया गया, इसी के लिए तो लोक प्रतिनिधि लाए गए, इसी के लिए तो लोकतंत्र लाया गया, ताकि लोगों की समस्याओं का समाधान लोक प्रतिनिधि के द्वारा किया जा सके। इस पर हमको ध्यान देना चाहिए। ध्यान देने के लिए संगठित शक्ति का निर्माण करना चाहिए। आपको अपने तहसील में संगठित शक्ति का निर्माण करने के लिए बूथ लेवल तक का संगठन खड़ा करना चाहिए। और बूथ में 1200 वोटर होते हैं, वो 1200 वोटर में जो SC ST OBC माइनॉरिटी के वोटर है उनको संगठित करने के लिए सोशल नेटवर्किंग का संगठन खड़ा करना चाहिए। 2 प्रकार का संगठन खड़ा करना चाहिए, भौगोलिक नेटवर्किंग और सोशल नेटवर्किंग। दोनों संगठन अगर खड़ा करते हो तो ये जो हमारे 85% लोग हैं उनको संगठित करने का काम सफल होगा। और अगर सफल होगा तो इस संगठित शक्ति के बल पर परिवर्तन होगा। परिवर्तन बल से होता है, परिवर्तन शक्ति से होता है। ये लाइट जो जला हुआ है, ये जो लाइट जल रहा है ना, अगर आप बटन ना दबाओ लाइट जलेगा। बल का सिद्धांत समझा रहा हूं। आपने उंगली का बल लगाया, बल यानी शक्ति, उंगली का बल लगाया बटन पर तो लाइट जला। बल, दुनिया में जो भी परिवर्तन होता है वो बल से होता है, शक्ति से होता है। तो ये शक्ति एक जनशक्ति भी है। तो ये जनशक्ति संगठित करके इस जनशक्ति का उपयोग हमें जो चाहिए उसको लाने के लिए परिवर्तन करना होगा।
ऐसे समझदार लोगों का संगठन खड़ा करना होगा, तो हम लोग अपने लोगों का भविष्य निर्माण कर सकते हैं। ऐसा करना होगा। मैं आशा करता हूँ ऐसा करने के लिए आप बुद्धि का, पैसे का, हुनर का, समय का, श्रम का उपयोग करोगे। इस आशा और विश्वास के साथ आपने मेरी बात ध्यान से सुनी, इसके लिए आभार, धन्यवाद। ते अनाऊन्स करा म्हणून सांगितलं हिंदीमध्ये 64 वर्ष छत्रपति शिवाजी महाराज 4वीं शताब्दी वर्ष, राष्ट्रपति ज्योतिराव फुले द्विशताब्दी वर्ष और मनुस्मृति दहन शताब्दी वर्ष, एक ऐतिहासिक मौका है। ये हिंदी में अनाउंस करना है तो कर दिया तो ये कार्यक्रम का जो अनाउंसमेंट किया गया है, इस तरीके से हम आने वाले समय में साल भर कार्यक्रम चलाएंगे, ताकि हमारे लोगों के जो महापुरुष हुए हैं, उन्होंने जो हम लोगों के लिए कुछ किया है, उनकी याद ताज़ा होनी चाहिए और उनका कर्जा हमारे ऊपर है, वो हमें मानना चाहिए। धन्यवाद।